नमस्कार, मी ॲस्ट्रो गिरी। आज आपण वास्तुशास्त्रानुसार सूर्याचं काय महत्त्व आहे हे पाहणार आहोत। आता अगोदर आपण सूर्याबद्दलची सविस्तर माहिती एका मोठ्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर आज आपण सूर्याचं प्रतिमा असलेली फ्रेम, ती सुद्धा पायराइटची, याच्या काय महत्त्व आहे हे आपण पाहणार आहोत। आता वास्तुशास्त्रानुसार सूर्याच्या प्रतिमेला अत्यंत महत्त्व हे आहेच, कारण सूर्य हा केवळ ग्रह नाही आहे, तर तो ऊर्जा, तेज, आरोग्य, आत्मविश्वास आणि मान सन्मान देणारा अधिपती आहे। तर मग याची आपण आता सविस्तर माहिती घेऊया। आता ज्या ज्या वास्तूमध्ये पूर्व बंद असते, पूर्ण पूर्व बंद, कारण आता फ्लॅट सिस्टीमचा जमाना आहे, त्यामुळे काही घरांमध्ये पूर्व पूर्ण बंद असू शकते। पूर्वेला खिडक्या नसतात, पूर्वेला दरवाजा नसतो, किंवा पूर्व कट असते, किंवा नुसतंच पूर्व एक्सटेन्शन असतं। तर मग अशा वेळेत या पूर्व दिशेत दोष दिसतो असं आपण म्हणतो। व या पूर्व दिशेतला दोष कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतात। मग त्या उपाययोजना कशा पद्धतीने करता येतात की ज्याच्यामुळे त्या घरामधली सूर्याची शक्ती, प्राणशक्ती आपल्याला मिळेल, सकारात्मक ऊर्जा वाढेल, आपल्यामध्ये असणारं नेतृत्व गुण आणि आत्मबल वाढेल, त्याचबरोबर घरामध्ये राजसत्तेचं महत्त्व वाढेल, किंवा सरकार दरबारातून मानहानी होणार नाही, आत्मसन्मानाने आत्मविश्वास वाढेल, सरकारी कामात कोणत्याच अडचणी येणार नाही आणि मोठा मानसन्मान मिळेल। यासाठी सूर्याची ही प्रतिमा आपल्याला या दोष असलेल्या पूर्व दिशेमध्ये वापरता येईल। आता पूर्व दिशेमध्ये पायराइटवर असणाऱ्या या 7 घोड्यांचा सह सूर्य हा उगवता सूर्य आहे पहा, तो कसा आहे, सोनेरी आहे, त्याचं तेज हे पूर्ण आहे आणि सगळीकडे पसरलेले आहेत, त्याच्या प्रभा ज्या दिसत आहेत त्या सगळीकडे पसरलेल्या दिसत आहेत। आणि त्याच्यामध्ये जे 7 हत्ती आहेत ते 7 दिवसांचं प्रतिकात्मक घोडे आहेत। घोडा म्हणजे काय आहे की शक्ती आहे, तेज आहे आणि सातत्य आहे। ज्या स्पीडनी, शक्तीने घोडा धावतो, त्या स्पीडनी, त्या शक्तीने त्या घरातल्या लोकांचं आत्मबळ वाढतं आणि ते कसं 7ही दिवस, म्हणजे त्याच्यात सातत्य आहे, नियमितता आहे। म्हणून घोड्यात सहित असणारा सूर्य हा जर लावला तर त्याच्यामुळे सूर्याच्या तेजाबरोबरच बाकीच्या सूर्याच्या ज्या शुभसंकेत देणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची आपल्याला प्राप्तता होते। म्हणून असा सूर्य जर दोषयुक्त पूर्वेमध्ये लावला तर या पायराइटमुळे धन आकर्षण होतं आणि या घोड्यांमुळे 7ही दिवस घरात राहणाऱ्या लोकांमध्ये ऊर्जा, तेज आणि प्राणिक शक्ती वाढते। त्याचबरोबर सूर्य हा सतत तेजस्वी असल्यामुळे त्याचं तेज आणि ओज आपल्यापर्यंत येतं आणि आपल्याला कर्जातून मुक्ती होते, नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतात आणि शक्तीही वाढते, काम करण्याची ऊर्जा ही सतत टिकून राहते। म्हणून असा घोड्यासहित असणारा सूर्य आपण जर लावला तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो। आता त्याचप्रमाणे ही दुसरी एक सूर्याची फ्रेम आहे पहा, ही पण पायराइटवर आहे। जर वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व दिशा ओपन नसेल, पण घरातले लोक हरहुन्नरी असतील, त्यांना येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज चांगल्या असतील, पण त्यांना घेता येत नसतील, कॅश करता येत नसतील, तर अशा वेळेत पूर्वेच्या दिशेला जर अशी सूर्यप्रतिमा लावली तर त्या सूर्याचं तेज ॲटोमॅटिकली त्या घरातल्या लोकांना मिळतं आणि त्यांच्यामध्ये प्राणशक्ती, ऊर्जा, नेतृत्व आणि धडाडी दाखवण्याचं कर्तृत्व त्यांच्यामध्ये येतं।
आता पूर्व दिशेला लावली तर जास्त चांगलं. पण पूर्व दिशेमध्ये जर फ्रेम लावायला जागा नसेल तर हीच फ्रेम आपण पश्चिम दिशेलाही लावू शकतो, की ज्याच्यामुळे पश्चिम दिशेतले आस्थाचे दोष कमी होतात. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर एनर्जी कमी होते, पण असा सूर्य जर आपण पश्चिमेला लावला तर ती आस्थाची एनर्जी कमी करून तेच तेज आणि ओज आपल्याला दिवसभरासाठी प्राप्त होतं. म्हणून हा सूर्य आपण पश्चिमेकडेही लावू शकतो. त्याच्यामुळे पूर्व आणि पश्चिम दिशा ही बॅलन्स केली जाऊ शकते. कारण पूर्वेकडे खिडक्या आणि दरवाजे असतील तर जास्त चांगलं, पण पश्चिमेकडच्या मावळत्या सूर्याचे दोष आपल्याला मिळू नयेत म्हणून पश्चिमेकडेही ही अशा प्रकारची सूर्याची, जो हसरा सूर्य आहे, जो सोनेरी सूर्य आहे, ज्याचं तेज चांगलं आहे, ज्याच्यामुळे आपल्यातले नेतृत्व गुण वाढतील, आपला पैसा टिकून राहील, या पायराईटमुळे धन आकर्षण होऊन त्याला स्थैर्य प्राप्त होतं. आणि ज्या ज्या संधी आपल्याला हुकल्या असतील त्या संधी किंवा विलंबाने येणाऱ्या संधीमध्ये ॲग्रेसिव्हता वाढेल आणि आपल्याला त्या संधी लवकर लवकर प्राप्त होतील. म्हणून पश्चिमेकडेही असा सूर्य लावला तर चालू शकतं. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर शेअरही करा. आणि या सगळ्या फ्रेम आमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला जर त्या हव्या असतील तर योग्य दरामध्ये तुम्हाला त्या मिळतील. आम्ही कुरिअरसुद्धा करतो. तर तुम्ही जरूर आम्हाला कळवा आणि सूर्याची उपासना करा, ज्याच्यामुळे आपल्या अंगातलं तेज, ओज आणि एनर्जी वाढते आणि त्याचं सगळं श्रेय सूर्याचं आपल्याला मिळू शकतं आणि आपण यशस्वी होतो. धन्यवाद.